रामकृष्ण हरी. निरूपणासाठी घेतलेला अभंग संत जनाबाईंचा आहे. सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळांशी लाह्या वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. अभंग बोलता रंग कीर्तनी भरिला, प्रेमाचेनी छंदे विठ्ठल नाचू लागला. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. साधू या संतांनी देवाला धरिला मनगटी, काय झाले म्हणून दचकले जगजेठी. ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ, जडमूड भाविका सोपी केली पायवाट. नामयाची जनी लोळे संतांच्या पायी, कीर्तन प्रेम रस अखंड देई गे विठाई. आता आपण या अभंगाचं निरूपण पाहूया, भावार्थ पाहूया. संत जनाबाई काय सांगतायत की एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळांशी लाह्या वाटी. म्हणजे काय की चंद्रभागेच्या वाळवंटात नेहमीप्रमाणे संतांची गर्दी झाली होती. कीर्तनाचे, हरिबोलाचे सर्वत्र बोल ऐकू येत होते आणि अशा मंगलमय वातावरणात एकच टाळी झाली म्हणजे एकच गडबड उडाली, एकच धांदल उडाली. म्हणजे या चंद्रभागेच्या वाळवंटी माझा ज्ञानराज, माझे ज्ञानराज माऊली संत ज्ञानेश्वर माऊली गोपाळांना लाह्या वाटायला लागले. कशासाठी की आता कीर्तन सुरू होणार आहे आणि कीर्तन नेहमी एखादा अभंग घेऊन केलं जातं. निरूपण, कीर्तन, प्रवचन हे सगळे अभंगाचा अर्थ सांगणारे भाग आहेत. आणि त्याच्या अगोदर गोपाळांमध्ये लाह्या वाटल्या गेल्या. आणि आता संत जनाबाई काय म्हणतायत, नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. जनाबाईंनी काय बोलायला सुरुवात केली, संत ज्ञानेश्वर माऊली, माझ्या माऊली अभंग बोला, अभंग सांगा. म्हणजे हे जे संत नामदेव महाराज आहेत हे कीर्तन करतील आणि संत नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये एवढा गोडवा आहे, एवढी आत्मीयता आहे, एवढी आध्यात्मिक लढीवाळता आहे की प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्या पुढे आनंदाने नाचायला लागतात. पुढच्या ओळीमध्ये संत जनाबाई सांगतायत, अभंग बोलता रंग कीर्तनी भरिला, प्रेमाचेनी छंदे विठ्ठल नाचू लागला. संत ज्ञानेश्वर माऊलींनी अभंग सांगितला आणि त्या अभंगावरती संत नामदेवरायांनी कीर्तन करायला सुरुवात केली. कीर्तनाचा प्रेम रस, कीर्तनाचा गोडवा इतका चांगला होता की त्याच्या प्रेमाचेनी छंदी नुसता विठ्ठल नाचायला लागला. अभंग बोलल्याबरोबरच रंग इतका भरला त्या कीर्तनामध्ये की प्रत्यक्ष पांडुरंग प्रकट झाला आणि पांडुरंगाला त्या आध्यात्मिक लढीवाळतेनी भक्तांच्या त्या कीर्तनाने विठ्ठल प्रेमभरानी नाचायला लागला. आणि काय झालं, संत जनाबाई काय सांगतात, नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. प्रत्यक्ष पांडुरंग तिथं प्रकट झाला, प्रत्यक्ष विठ्ठल तिथं प्रकट झाले आणि त्यांनी प्रेमभरानी आनंदाने नाचायला सुरुवात केली. एवढा गोडवा संत नामदेव महाराजांच्या त्या कीर्तनामध्ये होता. आणि या कीर्तनामध्ये इतका रंग भरला की नाचता नाचता देवाचा, विठ्ठलाचा, पांडुरंगाचा पितांबरच गळून गेला. आणि हे दृश्य पाहिलं संत कबीरांनी आणि कबीरांनी काय सांगायला सुरुवात केली, देवा सावध व्हा, सावध व्हा, आपला पितांबर गळाला आहे असं सांगायला सुरुवात केली कबीरांनी. संत जनाबाई पुढच्या ओळीमध्ये या प्रसंगाची आणखीन स्पष्टता करतात. त्या म्हणतात, साधू या संतांनी देवाला धरिला मनगटी, काय झाले म्हणून दचकले जगजेठी. संत कबीरांनी विठ्ठलाला सावध करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु विठ्ठल त्या समाधीमध्ये, त्या आत्ममग्नतेमध्ये एवढे गेले होते, त्या आनंदाने एवढे भारावून गेले होते आणि नाचण्यामध्ये एवढे गुंग होऊन गेले होते की कबीरांकडे त्यांचं लक्षही गेलं नाही. तेव्हा काय केलं, साधू संतांनी देवाच्या मनगटाला धरून त्यांना थांबवायचा प्रयत्न केला. आणि या साधू संतांनी देवाच्या मनगटाला जसं धरलं तसं जगजेठी म्हणजे भगवान महाविष्णू, विठ्ठल, पांडुरंग एकदम दचकले. संत जनाबाई म्हणतात, ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ, जडमूड भाविका सोपी केली पायवाट. संत जनाबाई काय म्हणतात, ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ. हा जो काही कीर्तन महिमा संत नामदेवरायांनी सुरू केला आहे हा सर्वा माझी वरिष्ठ आहे, सर्वामध्ये श्रेष्ठ आहे. कारण तो आमच्यासारख्या जड मूड भाविकांना, ज्यांना जास्त अध्यात्मातलं कळत नाही, अशांसाठी सुद्धा अतिशय सोपी अशी पायवाट करून देतो आणि अध्यात्माच्या या आनंद सागरामध्ये आम्हाला डुंबायची तो परवानगी देतो, डुंबण्यासाठी मदत करतो. अभंगाच्या शेवटी संत जनाबाई काय म्हणतात, नामयाची जनी लोळे संतांच्या पायी, कीर्तन प्रेम रस अखंड देई गे विठाई. संत जनाबाई काय म्हणतात, नामयाची जनी म्हणजे नामयाकडे काम करणारी दासी, घरकाम करणारी दासी जनी संतांच्या पायी लोळे म्हणजे संतांचं दर्शन घेत आहे, त्यांच्या चरणावरती आपलं डोकं ठेवत आहे
आणि कीर्तन प्रेम रस अखंड देई गे विठाई, म्हणजे हा काही जो कीर्तन रस आम्हाला मिळतोय, कीर्तनाचा प्रेमाचा रस आम्हाला मिळतोय, माझे विठाई माझे विठ्ठलाई, अखंड हा प्रेम रस आम्हाला द्या. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.